मला फील करायचं, फील करायचंय आणि मग निडल टाकायचे. स्पिरिट हाताशी ठेवायचं. हा जो निडल आहे ही पूर्ण निडल मी इन्सर्ट केलेली, कुठेही टच झाले नाही. हे लक्षात ठेवायचं, निडल कुठेही टच होता कामा नाही. ओके. दुसरं एक माणूस ठेवायचा, स्पिरिटला कापूस धरून पाहिजे तर, आणि एक एका हातात माईक. पूर्ण निडल इन्सर्ट केलेली आहे. तर ते पूर्ण निडल हे इन्सर्ट केले तर मग तुटू शकते एखाद्या वेळेस. समजा हे करायला क्लॉकवाईज. आता हे जे पोझिशन आहे पेशंटचं, निडल काढण्याच्या अगोदर हे पोझिशन चेंज केल्यानंतर कुठलीही निडल अडकणार. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, ह्या पोझिशन मध्ये निडल टाकली आहे, त्याच पोझिशन मध्ये पेशंट असलं पाहिजे निडल काढेपर्यंत. आता हे आपण खालचं काढलं की निडल लॉक होऊन जाईल, हे निडल निघणार नाही. आणि पुन्हा त्या पोझिशन मध्ये परत घ्यायचं म्हटलं तर पेशंट ते शक्य नाही. दुसरी साईडची लाभ त्याची तयार असेल मारण्यासाठी, कारण इतका पेन होईल त्याला. पलीकडचं नाही, एकच ठीक आहे ना. खाली राहिले कोणते नाही बस. आय ऑफ द नीच्या पॉइंटची नावं काय आहेत, कोण सांगेल? आय ऑफ द नीच्या पॉइंटची नावं काय आहेत? बरोबर. एक्स्ट्रा 32 कुठे येतो? मिडियम साईडला येतो, बरोबर आहे. आणि बाहेरचा लॅटरल साईडचा काय 30? एक्स्ट्रा पॉइंट 34 नाही तिथे. थोडस होतं का परत आठवलं, इतका असं वागतोय का हा? एसटी 35. वागवा. त्याला दुसरं नाव काय? लूज वाटतोय का? इथला जॉईंट मधला काय वाटतंय? फ्री झालाय का? बर ठीक आहे. ओके. दे तुमचं नाव सांग. काय फरक आहे सांगा. किती वाटलं सर? गुडघ्यात मोकळं वाटलं. गुडघ्यात फरक दाखवा. पायामध्ये खाली काही मिनिटाच्या करेक्ट पॉइंट सिलेक्शन मुळे जर नी फ्री होत असेल तर 8-10 सेटिंग जर तुम्ही करेक्ट जर देत असाल तर त्या पेशंटचा पेन खरंच चांगल्या पद्धतीने कायमचाही कमी होऊ शकतो. माझ्याकडे